नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे लातूरमध्ये आणि लातूरमध्ये आपल्याला बघायचं की निलंगा राईस किती फेमस आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये निलंगा राईस फेमस आहे. तो आपण आज लातूरमध्ये पूर्ण लातूरमध्ये फिरून आपण बघणार आहेत की निलंगा राईस मध्ये आज काय क्वालिटी आहे आणि किती गर्दी आहे. तर आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी 11 वाजता आपण निघणार आहेत. मी आणि माझा मित्र आहे सूरज कवडे. तर आम्ही दोघं गाडीवर फिरणार आहेत आणि बघणार आहेत की एक्झॅक्टली किती गर्दी आहे. आणि लातूरचा फेमस निलंगा राईस यादगार राईस म्हणून ओळखला जातो. यादगार हा एक ब्रँड आहे, तो लातूर मधला फेमस आहे. तर आपण आज बघणार आहेत की लातूरमध्ये निलंगा राईस किती खाल्ला जातो, जो की पुण्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. तर चला मित्रांनो निघूया. तर मित्रांनो आपण आता निघालेले आहेत पाण्याच्या टाकीवरून. पाण्याच्या टाकीला न्यू एम्पायर सप्लिमेंट हे आपल्या मित्राचं शॉप आहे. तर जाता जाता मित्राला आपण भेटून जाऊया. या ठिकाणी निखिल कदम हे आपले मित्र आहेत आणि जर आपला व्हिडिओ पाहून आलात, व्हिडिओ पाहून त्यांना जर माझं नाव सांगितलं तर ते आपल्याला 20 ते 30% पूर्ण प्रोटीन, ओरिजिनल प्रोटीन पावडरवर किंवा जे काही फिटनेस सप्लिमेंट आहेत त्याच्यावर तुम्हाला 20 ते 30% डिस्काउंट देणार आहे. तर चला मित्रांनो आपण निघूया. सगळ्यात पहिलं आम्ही गेलो दयानंद गेटच्या यादगार राईसवर. यादगार राईस म्हणजे दयानंद गेटचे सगळे पोरं यादगार राईस खातात. यादगार राईसवर गेल्या गेल्या आम्हाला कळालं की या ठिकाणी सकाळी 11 वाजता 3 ते 4 फक्त कस्टमर बसले होते. मग म्हणलं आता यादगार सोडा, पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर बघितलं दुसऱ्या यादगारावर फक्त 3 ते 4 लोक होते. त्याच्यानंतर म्हणलं इथं काही गर्दी नाही, खाली गोलाईत जाऊ म्हणलं. गोलाईत दुनियाची गर्दी आहे. मग शिवाजी चौकाच्या अंडरग्राऊंडमधून आपण भुयारातून दुनियाची गाडी पळवत गेलो पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर खाली पाणी साचलं होतं. पाणी साचल्यावर म्हणलं गाडी दमानं घे. मित्राला गाडी दमानं म्हणलं तर तसं त्यांना स्पीड वाढवला. गाडीला एकतर ब्रेक नव्हतं, काय नव्हतं. पुढे गेल्यानंतर खाली मोबाईल लाईनवर गेलो. मोबाईल म्हणजे आपलं हनुमान चौकाच्या पुढे लेफ्ट मारला तर आपल्याला एक मोबाईलला कवर घ्यायचं होतं. म्हणलं इकडं आला चौक, म्हणलं यादगार राईस खायचा म्हणून. तर आपण जाऊन म्हणलं एक मोबाईलला मस्तपैकी आपल्या मोबाईलला एक कवर टाकू म्हणलं. मग पुढे म्हणलं घे म्हणलं गाडीमध्ये. गेलो एका ठिकाणी दुकानावर, तिथं कवर बिवर मागितले. मग कवर वगैरे घातलं. 1 नंबर 450 रुपयाचं. पुढे गेलो तर येताना पाकीजा राईस दिसला आपल्याला गंजगोलाईमध्ये आज रविवार असल्यामुळे काही गर्दी वगैरे नव्हती. तर म्हणलं चला इथून निघू. तर वैशाली इडली सेंटरपर्यंत आलो. आपल्याला काही गोलाईमध्ये 2 ते 3च फक्त राईस भेटले. म्हणलं जाऊ द्या म्हणलं राईस, आपण डोसा खाऊ. तर उत्तप्पा मागवला आणि निघालो. तर अशा प्रकारे मित्रांनो लातूरमध्ये जास्त निलंगा राईस खात नाहीत. कुठं तरी एखादं निलंगा राईस दिसतंय. निलंगा राईस फक्त पुण्यामध्ये आणि निलंग्याला फेमस आहे, लातूरमध्ये नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.